हे बघा, आज नामांकन अर्ज भरायला देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी, महायुतीचे सर्व प्रमुख नेता हे इकडे उपस्थिती होते आणि तुफान गर्दी, एका अर्थाने मोदी मॅजिक आपल्याला आज पाहायला भेटलं। कशा प्रकारे जनतेमध्ये मोदीजींचे सैनिकांसाठी उत्स्फूर्त आहे ते आपल्याला प्रत्यक्षात इकडे आज पाहायला भेटलं। सर, तिसऱ्यांदा हॅट्रिक होईल का? आता तिसऱ्यांदा हॅट्रिक होईल का? भाजपने इथून खासदार तिसऱ्यांदा हॅट्रिकचा चान्स आहे, कसं पाहताय? हे बघा, जनतेने ठरवलेलं आहे, मोदीजी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे आणि मोदीजींचा हा सैनिक, यालाही जनता निश्चितच आशीर्वाद देऊन त्यांचा प्रतिनिधी निवडून दिल्लीला पाठवणार। आज मैंने नामांकन अर्ज भरा। हमारे नेता श्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले जी, महायुति के प्रमुख नेता सभी आज के रोड शो में सम्मिलित थे और मोदी मैजिक यह हमको विक्रोली के टागोर नगर में देखने मिला। हजारों की संख्या में जनता मोदी जी के इस लड़ाकू सैनिक को आशीर्वाद देने के लिए 40 डिग्री तापमान में भी रस्ते पर उतरी थी। सर, नेमके तुमचे प्रचाराचे मुद्दे काय असणार आहे? कोणत्या विषयाला जनतेसमोर जाणार? हे बघा, मी निवडून आलो तर प्रामुख्याने माझा विजन डॉक्युमेंट मोठा आहे, पण निवडून आल्यावरती जर मी निवडून आलो तर क्रमांक 1 चा मुद्दा राहणार आहे मुलुंडचा नाहूर भागात जो रेल्वेचा मोठा भूखंड आहे तेथे मुलुंड टर्मिनस उभारणं आणि पहिली ट्रेन जे मुलुंड टर्मिनसवरनं सुटेल ती कोंकण एक्सप्रेस असावी। मुलुंड, भांडूप, विक्रोळीमध्ये मोठ्या प्रमाणात कोकणी वस्ती आहे आणि कोकणी हे आपल्या गावात जवळपास 3 ते 4 वेळा दरवर्षी जातो। तर कोकण एक्सप्रेस सुटली तर कोकणी नागरिकांना खूप सोयीसुविधा होणार आहे। सर्व चाकरमाने आहे आणि म्हणून त्यांना हे सोय देण्याचा ताकदीने प्रयत्न मी करणार। दुसरा, विक्रोळी आणि मानखुर्दचा जो डंपिंग ग्राउंड आहे त्याला स्थायी रूपाने बंद करणं आणि तिसरं की मुंबईला झोपडपट्टी मुक्त करणं आणि झोपडपट्टीमध्ये राहणारे आपले गोरगरीब आहे त्यांचा पुनर्वसन ते जिकडे राहतात तिकडेच करणं आणि त्यांचे हक्काचे घर लवकरात लवकर त्यांना कसे मिळवेन त्यासाठी ताकदीने प्रयत्न करणं। इतरही बरेच काय मुद्दे आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवसात मी माझा मॅनिफेस्टो जो विजन डॉक्युमेंट आहे या मतदारसंघासाठी ते रिलीज करणार आहे। यावर अनेक वर्ष काम जे आहे ते झालेलं नाही, त्यामुळे रिडेव्हलपमेंट असेल, झोपडपट्टीचा पुनर्विकास असेल, तो खूप वर्ष रखडला गेला। याकडे हे बघा, त्याचा सोल्युशन आलेला होता, पण आता तो विषय सुप्रीम कोर्टात आहे आणि विषय प्रिज्युडाइज्ड असल्यामुळे मी याच्यावरती भाष्य करणार नाही। हे बघा, मी मोदीजींचा लढवय्या सैनिक आहे। प्रत्येक आव्हान माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि माझे प्रत्याशी उबाठा गटाचे संजय दिना पाटीलजी यांना मी शुभेच्छा देतो। हे बघा, विरोधकांकडे बोलण्यासाठी काही नाहीये म्हणून असेच सर्व वाद ते करत बसतील। मी मोदीजीचा सैनिक आहे, मी घरोघरी फिरणार आहे, ताकदीने माझा प्रचार करणार आहे आणि जनताने हे ठरवलेलं आहे की तिसऱ्यांदा त्यांना मोदीजीच पंतप्रधान पाहिजे। ये देखिए, विरोधकों के पास बोलने के लिए कोई मुद्दे नहीं है। इसके लिए ऐसे ही भाषा, जाति, धर्म के आधार पर वह
विवाद करेंगे। ये विवाद वह कर रहे हैं, जनता नहीं कर रही है। और मैं मोदी जी का लड़ाकू सैनिक हूं। मैं मोदी जी के किए गए काम, महाराष्ट्र शासन में शिंदे फडणवीस अजीत दादा सरकार के किए गए काम, यह लेकर घर घर जाऊंगा। और मुझको पूरा विश्वास है जनता मोदी जी को पूरा आशीर्वाद देगी और उसके सैनिक, उनके सैनिक मिहिर कोटेचा को भी अपना आशीर्वाद देगी। आने वाले दिनों में शादी मुद्दों को विशेषकर टारगेट किया जाएगा, जैसे कि आपने बताया राहुल स्पेशल को जो है प्रमुख बनाने के बाद, और क्या क्या मुद्दे हैं जिसको नहीं, ये प्रामुख्यता से ये 3 मुद्दे हैं जो मैंने बता दिए। मुलुंड टर्मिनस बनाना, पहली ट्रेन कोकण एक्सप्रेस छोड़ना, विक्रोली मानखुर्द का डंपिंग ग्राउंड बंद करवाना, झोपड़पट्टी मुक्त मुंबई करना, और भी बहुत सारे मुद्दे हैं। जैसे विक्रोली में माड़ा की बिल्डिंगों का रीडेवलपमेंट का इश्यू है। वैसे सभी मुद्दों को लेके आने वाले 3-4 दिनों में मेरा इस मतदार संघ को लेकर के विजन डॉक्यूमेंट में रिलीज करूंगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।